बदलापूर प्रमाणेच 8 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात चिमुकलींवर अत्याचाराच्या 11 घटना। 10 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येनं कोल्हापूरही हादरलं। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर कडाडून टीका। आधी बहिणींना सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, केला हल्ला। लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा हल्लाबोल। शिक्षा 2 वर्षांनी झाल्याचं समोर। बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघडणी। एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून बदलापूर शाळेची झाडाझडती। सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जप्त, तर आरोपी अक्षय शिंदेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। एबीपी माझाच्या बातमीची हायकोर्टाकडूनही दखल। बेपत्ता महिलांच्या मुद्द्यावर सरकारला नोटीस। 5 वर्षात 1 लाखांहून अधिक महिला झाल्यात बेपत्ता। समरजीत घाटगे आणि भाजपच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब। सर्व सोशल मीडिया ॲप्सवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह कायम। किमान भिंतींच्या आड तरी चेहरा जाहीर करा। ठाकरेंची पवार काँग्रेसकडे मागणी। सूत्रांची माहिती। चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या 2 गटात हाणामारी। मनसेकडून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर होतात। चंद्रप्रकाश बोरकरांचे समर्थक आक्रमक। विधानसभेच्या रिंगणात स्वतः उतरणार नाही मनोज जरांगेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीत स्पष्टोक्ती। 700 ते 800 इच्छुक येऊन गेल्याची माहिती। सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातली। जालन्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। विधानसभेबाबत चर्चा नाही, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट। चव्हाणांची माहिती। आंदोलनानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, पण आंदोलनानंतर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची धरपकड। लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हेल्पलाईन नंबर जारी। योजनेची माहिती देण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीचा नंबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।